प्रकारे उपयोग करू शकतो। त्यासाठी आपण सर्वप्रथम प्रोडक्ट हेरोग्लिफला ओपन करून घेऊ। ओपन केल्यानंतर आपल्याला ठीक आहे मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला ओपन करून दाखवतो। आपण न्यू प्रोजेक्ट घेऊ। न्यू प्रोजेक्ट घेतल्यानंतर आपल्याला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये यायचं आहे। मित्रांनो, सिनेमॅटिक टायटलचं स्क्रीनचं जे रिझोल्यूशन आहे ते 1920 आणि 804 आहे, कारण सिनेमॅटिक टायटल हे वाईड स्क्रीन असतं। बहुतेक एडिटर्स किंवा बहुतेक काम करणारे सेम टाईमलाईनवर काम करतात, जसं की 1920, 1080 आणि वरती आणि खाली दोन ब्लॅक कलरचे पट्टी किंवा ब्लॅक कलरचे एक स्ट्रीप वापरतात आणि त्या प्रकारे सिनेमॅटिक करतात। पण ॲक्च्युअल सिनेमॅटिक तसं बहुतेक तर नाही आहे, म्हणून आपण तसं न करता व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये क्लिक करू। व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये क्लिक केल्यावर आपल्याला फॉर्मॅट्स मिळतात। त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला 1 2 3 4 फॉर्मॅट्स आहेत। त्याच्यामध्ये पहिल्या जे फॉर्मॅट आहे HD, त्याला आपण डबल क्लिक करू। त्याच्या आतमध्ये पण आपल्याला 3 फॉर्मॅट मिळतात। आता मित्रांनो, याच्यामध्ये हे पहिलं आणि दुसरं जे ऑप्शन आहे ते 25 आणि 30i आहे आणि तिसरं जे ऑप्शन आहे ते HD 1080p हे 24p आहे। P म्हणजे फ्रेम रेट, P म्हणजे प्रोग्रेसिव्ह। तर आपण जे EDSमध्ये काम करणार आहोत ते असेल 50p म्हणजे प्रोग्रेसिव्ह। तर आपण Pला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे एक चार्ट मिळतो। आता ह्या चार्टमध्ये आपल्याला थोडंसं करेक्शन करायचं आहे। तर आपली जी टाईमलाईन आहे ती आपल्याला इथे दिसते। आपल्याला ज्या टाईमलाईन आहेत त्या इथे आपल्याला दिसतात। तर आपल्याला फुल HDमध्ये वाईड स्क्रीन करायची आहे, जी सिनेमॅटिक असणार आहे। तर आपल्याला हे जे वरचं जे हॉरिझॉन्टल आहे ते सेम ठेवायचं आहे, जसं की 1920 सेम ठेवायचं आहे आणि 1080 हे आपल्याला काढून इथं 804 हे ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आपला EDSचा फ्रेम रेट आहे तो 50 आपण ठेवलेला आहे, 50p, म्हणून आपण इथे पण 50p करायचं आहे, 50 करायचं आहे। आणि पिक्सल ॲक्सेप्ट रेशिओ हा 1.1 असतो, तो इथे 1.0 आहे, तो 1.1 करायचा आहे। आता आपली ही पहा, इथे आपल्याला वाईड स्क्रीन मिळाली। आता आपलं जे टायटल किंवा आपण जे काही काम करू ते आपलं या सिनेमास्कोप किंवा सिनेमॅटिक फ्रेममध्ये येणार आहे। हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला क्रिएटवर क्लिक करायचं आहे। क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला टाईमलाईन, स्टोरी बोर्ड, लेयर्स आणि ही टाईमलाईन हे आपल्याला 3 विंडो दिसतात। तर ह्या 3 विंडोमध्येच आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याला लागणारे इफेक्ट्स किंवा काही चेंजेस वगैरे जे करायचे आहेत ते आपल्याला इथे मिळणार आहेत, ह्या ऑप्शन्समध्ये आपल्याला मिळणार आहेत। तर आपल्याला ह्या प्रिव्ह्यू विंडोमध्ये एक ब्लॅक कलरचा बार दिसतोय, गेला आता तो। तर हे जे दिसतं आपल्याला हे काढायचं आहे। तर हे असं आल्यानंतर आपल्याला कीबोर्डमध्ये डिलीट करायचं आहे किंवा मग इथे ऑप्शन दिलेला आहे रेड कलरचा क्रॉस, याला आपण डिलीट करायचं आहे। आता डिलीट केल्यानंतर आपला हा पूर्ण प्रिव्ह्यू विंडो जी ही टाईमलाईन आहे ही पूर्ण ब्लँक आहे। आता ही पूर्ण ब्लँक झाली। आता आपल्याला जे काम करायचं आहे आपल्या पद्धतीमध्ये किंवा आपल्याला जसं एडिट करायचं आहे त्या हिशोबात आपण ह्या विंडोमध्ये एडिट करू शकतो। तर सर्वप्रथम आपल्याला टायटल घ्यायचं आहे। टायटल घेण्यासाठी आपण ह्या विंडोमध्ये राईट क्लिक मारू आणि न्यूला क्लिक करू। न्यूला क्लिक केल्यावर आपल्याला ही टायटलची विंडो आपल्याला दिसते। आता याच्यामध्ये आपल्याला जे टाईप करायचं आहे ते आपण टाईप करू। आता मी सॅम्पलच्या थ्रू फक्त सॅम्पलच्या हिशोबाने टाईप करणार आहे। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे टायटल बनवायचं आहे ते तुम्ही ते करू शकताय। ओके मित्रांनो, आता हे टाईप झालं। आता हे टायटल सिलेक्ट टायटलच्या मोडमध्येच आहे। तर मी आता ह्याला सिलेक्शन मला हे काढायचं आहे, तर मी इथे सिलेक्टमध्ये क्लिक करणार। सिलेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर हे जे टायटल फॉन्ट्स करेक्शनच्या फॉर्ममध्ये होतं ते निघालं आणि आता हे मी कुठेही सेट करू शकतो। पण आता मला हे फॉन्ट्स नको आहेत, तर मी फॉन्ट चेंज करायचं असेल तर मी ह्या फॉन्ट्समध्ये क्लिक करून मला जे फॉन्ट्स हवेत, ज्या प्रकारचे आपल्याला फॉन्ट्स हवेत ते आपण इथून सिलेक्ट करायचे। जे आपल्याला आवडतील, जे आपल्या आवडीच्या हिशोबात फॉन्ट्स असतील ते आपण घ्यायचे। तर मी सिलेक्ट करतो आता
ओके. तर हे फॉन्ट्स मी घेतलेले आहेत. आता मला ह्याची साईज किती हवी आहे अकॉर्डिंग माझ्या टायटलच्या हिशोबात ती मी सिलेक्ट केली. आता समजा की आपलं हे टायटल कुठेतरी प्लेस नसेल तर हे मला प्लेस करायचं आहे. प्रॉपर मला हे सेंटरला घ्यायचं आहे, स्क्रीनच्या सेंटरला. तर मला लेआउटमध्ये जायचं आहे. लेआउटला क्लिक केल्यानंतर अलाइनमेंट आहे. ह्या अलाइनमेंटमध्ये फर्स्ट ॲरो आहे, फर्स्टवाला जो ऑप्शन आहे त्याला मी क्लिक केलं तर माझं टायटल सेंटरला आलं. आता सेंटरला आल्यानंतर मला ह्या टायटलला कलर करेक्शन करायचं आहे. तर डिझाईन मोडला क्लिक केल्यानंतर मला हे ऑप्शन्स मिळतात. सरफेस, बेवल, आउटलाईन, ग्लो, शॅडो आणि डेप्थ ऑफ फील्ड वगैरे सगळे. तर मला सरफेसमध्ये ह्याचा कलर चेंज करायचा आहे. तर मी सरफेसला क्लिक केलं तर सरफेसच्या ह्याच्यामध्ये मला कलर थीम्स आल्या. या कलर थीम्समध्ये टेक्स्चर हे आपण नंतर बघू. नॉर्मली मला कलर चेंज करायचा आहे तर मी ऑरेंज कलर सिलेक्ट केला. आता हा कलर सिलेक्ट केल्यावर मला काहीतरी यात वेगळं हवं आहे. मला आउटलाईन हवी आहे किंवा शॅडो हवी आहे. तर मी पुन्हा याला सिलेक्ट केलं आणि पहा, जेव्हा सिलेक्शन नसतं तेव्हा इथले ऑप्शन्स बंद असतात आणि सिलेक्शन केल्यानंतर इथले ऑप्शन्स चालू होतात. आता मला ह्या टेक्स्टला शॅडो द्यायची आहे. तर मी या शॅडोला क्लिक केलं तर या शॅडोमध्ये हे सगळे ऑप्शन्स आले की मला कशा प्रकारची हवी आहे. हार्ड हवी आहे, सॉफ्ट हवी आहे, ब्लॅकी हवी आहे की एक्स्ट्रा हवी आहे. आता मी अशी न करता मला आणखी वेगळ्या प्रकारची हवी आहे तर मी मोर ऑप्शन्सला क्लिक केलं. तर मोर ऑप्शन्सला क्लिक केल्यावर मला या शॅडोमध्ये हे ऑप्शन्स मिळाले. हार्ड शॅडोमध्ये सॉफ्ट आणि फार आणि सॉफ्ट शॅडोमध्ये शॉर्ट आणि फार. तर याच्यामध्ये सॉफ्ट शॅडोमध्ये मी फारमध्ये सेंटरला क्लिक केलं तर मला या प्रकारचं शॅडो मिळाला. ओके, मला ओके वाटला, मी क्लिक केलं. आता त्या बॉक्सला क्लिक केल्यानंतर मी पुन्हा याला थोडासा हलकासा वर सेट केला. आता मला आणखी एक टेक्स्ट हवा आहे म्हणून मी याला राईट क्लिक मारलं, सिलेक्ट करून ह्यालाच राईट क्लिक मारलं, कॉपी केलं आणि बाजूला कुठेतरी पेस्ट केलं. आता पेस्ट केल्यानंतर मी पुन्हा याची अलाइनमेंट केली आणि ह्या फॉन्ट्सला हलकासा बारीक केला. आता याचा कलर मला नको आहे. पुन्हा मी बेवलमध्ये आलो, सरफेसमध्ये आलो आणि मला व्हाईट कलर हवा आहे म्हणून मी व्हाईट कलर घेतला आणि मी याला सेंटरमध्ये आणला. ओके, आता मला हे चेंज करायचं आहे म्हणून मी याला सिलेक्शन केलं, स्टार्ट मेनूमध्ये आलो आणि टेक्स्टमध्ये क्लिक केलं. टेक्स्टमध्ये क्लिक केल्यानंतर माझं सिलेक्शन झालं आहे की मी टाईप करू शकतो. आता मी हे बॅक स्पेसने हा पूर्ण टायटल काढून टाकला. आता मला जे लिहायचे आहे मी ते लिहिणार. ओके, आता पुन्हा मी सिलेक्टरला क्लिक केलं आणि याची साईज हलकीशी वाढवून घेतली आणि याला आता दोघांना लेफ्ट क्लिक करून दोघांना सिलेक्ट करतो आणि सेंटरला घेतो. पण हे सेंटरला येणार नाहीत, एकावर एक येतील. पण आता यातलं मला एकावर एक आल्यानंतर मला कुठला तरी एक सिलेक्ट करायचं आहे. तर मी ब्लँक साईडमध्ये राईट क्लिक मारणार आणि नेक्स्ट आणि प्रिव्हियस आहे त्याला क्लिक करणार. ओके, याच्यात माझं मोठावाला जो येलो कलरचा जो टेक्स्ट आहे तो सिलेक्ट झाला. आता मी त्याला ॲरोने वर घेतला. आता मी पूर्ण याला राईट क्लिक मारलं, सर्वांना सिलेक्ट केलं आणि दोघांनाही खाली आणलं, ॲरोच्या सहाय्याने खाली आणलं सेंटरला. ओके, आता माझा हा टायटल मला ओके वाटतो. आता ही माझी फर्स्ट लेअर झाली. आता या फर्स्ट लेअरमध्ये माझे हे टेक्स्ट परिपूर्ण झाले. आता मला याला इफेक्ट द्यायचा आहे तर मी ॲनिमेशनमध्ये आलो, ॲनिमेशनला क्लिक केलं तर याच्यामध्ये फेड इन, कंटिन्यूस आणि फेड आउट अशा 3 प्रकारचे इफेक्ट आहेत. तर मला येताना इफेक्ट हवा आहे म्हणजे माझ्या स्क्रीनवर हे टायटल आलं पाहिजे म्हणून मी फेड इनला क्लिक केलं. फेड इनला क्लिक केल्यानंतर इथे मला अनेक प्रकारचे प्रीसेट दाखवतात. तर या प्रीसेटमध्ये मला जो कुठला इफेक्ट आवडेल त्याच्यावर मी ॲरो घेऊन जाईल, मला इथे तो प्रिव्ह्यू दाखवेल. अशा प्रकारचं मला ते प्रिव्ह्यू दाखवेल. मला जो इफेक्ट आवडेल त्याला मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो इथे हा कंटिन्यूस इफेक्ट आलेला आहे. फेड इनला क्लिक केलं आणि याला
क्लिक केलं. ओके, तर आपला हा इफेक्ट अशा प्रकारे रेडी झालेला आहे. आता मला ह्या टाईमलाईनची थोडीशी ड्युरेशन वाढवायची आहे, तर मी याच्या बॅक साईडला लेफ्ट क्लिकने सिलेक्ट करून खेचून छोटी मोठी करू शकतो, किंवा मग इथे ड्युरेशन आहे त्याला क्लिक करूनही करू शकतो. मला किती ड्युरेशन ठेवायचं आहे त्या हिशोबात मी करू शकतो. स्टार्ट 00 आणि एंडिंग. ओके, आता मला ह्या इफेक्टला ड्युरेशन द्यायचं आहे, तर माझा 2 सेकंदाचा हा इफेक्ट आहे, तर मला याला 3 करायचं आहे, तर तो 3चा झाला. मी इथेही सिलेक्शन करून इथेही करू शकतो किंवा इथेही करू शकतो. आता मी याला प्रिव्ह्यू करून पाहू शकतो. ओके, आता EDSमध्ये हा टायटल मला एक्सपोर्ट करायचा आहे, पण EDSमध्ये घेण्याआधी जर समजा मला EDSमधून बॅकग्राऊंड वापरायचं आहे तरी मी वापरू शकतो, किंवा इंटरनल ह्याचं जे बॅकग्राऊंड आहे तेही वापरू शकतो. तर EDSचं बॅकग्राऊंड तर तुम्हाला माहितीच असेल कसं वापरतात, पण मी तुम्हाला याच्यातलं बॅकग्राऊंड किंवा प्रोडक्ट हेरोग्लिफ्सचं बॅकग्राऊंड जे कसं असतं किंवा कसं वापरायचं ते मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवतो. तर आता आपलं हे टायटल झालेलं आहे. आता आपल्याला पुन्हा इन्सर्टमध्ये यायचं आहे. इन्सर्टमध्ये आल्यानंतर आपल्याला इन्सर्ट अलाइनमेंटला क्लिक करायचं आहे. अलाइनमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला चूज टेम्पलेट्स, तर याचे खूप सारे टेम्पलेट्स इथे मिळतात. तर आपल्याला त्या टेम्पलेट्समध्ये फुल स्क्रीन, म्हणजे ही जी स्क्रीन आहे ती आपल्याला फुल स्क्रीन हवी आहे. तर त्या फुल स्क्रीनमध्ये मी ही वाली क्लिक केली, ही वाली मला आवडली, त्याला मी क्रिएट केलं. आता क्रिएट केल्यानंतर ह्या प्रकारचा माझा बॅकग्राऊंड बनला, पण मला ह्या बॅकग्राऊंडमध्ये आणखी काहीतरी हवं आहे. तर मी टेक्स्चरमध्ये आलो आणि टेक्स्चरला क्लिक केलं. तर टेक्स्चरमध्ये मला ह्या सगळ्या विंडोज मिळत आहेत. तर याच्यातलं मी कोणतं तरी एक रँडमली सिलेक्ट केलं, तर प्रिव्ह्यू बघा मला असा मिळतो आहे. ओके, मी याला इन्सर्ट केलं. तर आता माझं हे जे बॅकग्राऊंड आहे हे इथे आलं आहे, हे माझं बॅकग्राऊंड आहे आणि ही माझी टायटलची लेयर आहे. तर ह्या बॅकग्राऊंडला उचलून मी याच्या खाली टाकलं, टेक्स्टच्या लेअरच्या खाली टाकलं. आता हे मार्कआउट आहे, त्याला मी पुढे सरकवून या मार्कआउटला मी वाढवलं. आता पहा माझं टायटल ह्या प्रकारे असेल. ओके, इथपर्यंत मला खूप बरं वाटलेलं आहे माझं टायटल. आता मी याला सेव्ह करतो. तर सेव्ह करण्यासाठी इथे आपल्याला लेफ्ट साईडच्या वरच्या कॉर्नरला एक ऑप्शन आहे, किंवा फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲज करायचं आहे. आता मी डेस्कटॉपवर याला तुम्हाला सॅम्पल दाखवण्यासाठी सेव्ह करतो. डेस्कटॉपवर आलो आणि इथे DDD किंवा काही रँडमली एक नाव देतो, लाडो, LADO 001. मी लाडो 001 ह्या नावाने सेव्ह केलं. आता माझं हे काम संपलं. आता मी ह्या टायटलला किंवा ह्या हेरोग्लिफला बंद करणार नाही, तर ह्याला मिनिमाइज करून ठेवेन. आता मिनिमाइज केल्यानंतर मला EDS ओपन करायचं आहे, तर मी EDSला ओपन करून घेतो. तर बघा मित्रांनो, EDSमध्ये मी ह्या प्रोजेक्टला इम्पोर्ट करणार आहे किंवा त्या टाईमलाईनला त्या टायटलला इम्पोर्ट करणार आहे. तर इथे बघा माझी टाईमलाईनची सिक्वेन्सची या प्रोजेक्टची सेटिंग काय आहे, 1920x804 आणि फ्रेम रेट 50. ओके, आता मी ही टाईमलाईन ओपन करतो. ओके मित्रांनो, EDSमध्ये आता आपल्याला ती टाईमलाईन जे आपण बनवलेलं आहे, हे मी एक छोटासा प्रोजेक्ट बनवतो आहे. इथे घेऊया आपण. ओके, आता मी जे टायटल सेव्ह केलं आहे डेस्कटॉपला त्याला मी इम्पोर्ट करतो. आता मी इम्पोर्ट करण्यासाठी बाकी तुम्हाला तर EDSचं माहिती असेल. डेस्कटॉपला गेलो, डेस्कटॉपला लाडो म्हणून ऑप्शन आहे, सेव्ह केलेला आहे, त्याला मी ओपन केलं.
त्याला मी टाईमलाईनला आणलं. ओके, हे आपलं टायटल. याला राईट क्लिक करून लेआउटरमध्ये जाऊन चेक करा. ही फ्रेम आपली आली नाही आहे, म्हणून आपण काय करायचं आहे, कंट्रोल पकडून हा जो ॲरो आहे, बहुतेक काही लोक काय करतात की हे जे 4 ॲरो आहेत ते पकडून खेचतात. तसं न करता मित्रांनो, कंट्रोल पकडायचा आहे आणि हा जो सेंटरचा ॲरो आहे फक्त त्याला खेचायचा आहे. त्याला खेचल्यामुळं आपल्या वरच्या एक्सेप्ट रेशो सेम राहतो. इथे बघा आपल्याला आता छोटीशी लाईन उरलेली आहे, पुन्हा थोडंसं हलकंसं खेचायचं आहे. ओके, आपल्याला प्रिव्ह्यूमध्ये दिसतंय. ओके करायचं आहे. आता बघा आपलं टायटल या प्रकारचं असणार आहे. तर याला सिलेक्ट करून राईट क्लिक मारून रेंडर करून घ्या. रेंडर केल्यामुळं मित्रांनो आपली जी क्लिप आहे ही प्रॉपर न अटकता चालते. इफेक्ट कसा आणि काय बनला तो आपल्याला प्रॉपरली कळतो. त्यामुळं क्लिप मोस्टली होईल तेवढी रेंडर करा. बहुतेक काही एडिटर्स किंवा काही मित्र रेंडर न करता एक्सपोर्ट करतात, पण रेंडर हे ऑप्शन ॲक्च्युली आपल्याला प्रिव्ह्यू बघण्यासाठी किंवा याच्यासाठी दिलं आहे, तर थोडंफार रेंडर करा. पाहूया आपण रेंडर झाल्यावर आपली क्लिप कोणत्या प्रकारे किंवा कशी दिसते. तर मित्रांनो इथं पुन्हा आपलं जे टाईमलाईनचं स्केल आहे त्याच्यावर राईट क्लिक मारून पुन्हा रेंडर इन आउटमध्ये रेंडर लोडेड एरिया. लोडेड एरिया म्हणजे हा जो ऑरेंज कलरचा जो ऑरेंज कलरचा लाईन दिसतोय त्याला लोडेड एरिया म्हणतात. मग आपण याच्यावर राईट क्लिक मारायचे, रेंडर इन आउट. इन आउट म्हणजे याच्यामधला भाग, फक्त तेवढ्याच भागाला आपल्याला रेंडर करायचा आहे. म्हणून रेंडर इन अँड आउट आणि रेंडर लोडेड एरिया त्याला क्लिक करून रेंडर करायचं आहे. आपला रेंडर झालेला आहे. आता याला आपण प्ले करून बघूया. तर या प्रकारे आपलं प्रोडॅट हेरोग्लिफचं टेक्स्ट दिसणार आहे. तर आता मला EDSचं बॅकग्राऊंड वापरायचं आहे. समजा की मला ही इमेज खाली वापरायची आहे, पण मला हे बॅकग्राऊंड नको आहे, जे हेरोग्लिफमध्ये बनवलं आहे ते नको आहे. तर मी इथे डबल क्लिक करणार नाही, मी हेरोग्लिफला डायरेक्टली ओपन करणार आणि हे जे 2 लेयर्स आहेत, हा जो लेयर आहे तो टेक्स्टचा आहे आणि सेकंडवाला जो आहे तो बॅकग्राऊंडचा आहे. तर ह्या स्टोरी बोर्ड आणि लेअरमध्ये आपल्याला त्या दोन्ही दाखवतात. तर मला बॅकग्राऊंड नको असेल तर या बॅकग्राऊंडला मी विजिबल आहे ते अनविजिबल करणार, इथे क्रॉस करणार. त्याला क्लिक केल्यावर प्रिव्ह्यू दाखवेल आणि क्लिक केल्यावर अनविजिबल होईल. मग मी त्याला अनविजिबल करणार आणि पुन्हा इथे सेव्ह करणार आणि सेव्ह केल्यानंतर पुन्हा याला मिनिमाइज करणार. आता बघा मित्रांनो, ओके. आता पुन्हा याला मी सिलेक्ट करून राईट क्लिक मारून रेंडर करून घेतो, जेणेकरून आपल्याला प्रिव्ह्यू चांगल्या प्रकारे दिसेल. आपण कुठे आपल्या रेंडरमुळे कुठे इफेक्ट आपला अटकतो का हे आपल्याला प्रॉपरली कळेल. म्हणून थोडंफार रेंडर करून घेऊन चेक करूया आपण. पुन्हा वरती क्लिक करून इन आउटला पण लोडेड एरिया काढून टाकू आपण. लोडेड एरिया काढल्यानंतरही आपल्याला न अटकता आपला प्रिव्ह्यू दाखवेल. ओके, आता मी पुन्हा याला प्ले करतो. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण प्रोडॅट हेरोग्लिफमध्ये बनवलेले टायटल EDSमध्ये वापरू शकतो. आणखी खूप काही ऑप्शन्स आहेत, मी तुम्हाला हळूहळू दाखवणार आहे. तर तुम्ही ते बघून घ्या आणि थोडासा मला सपोर्ट करा, कारण मी फर्स्ट टाईम ऑडिओ सहित व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे मला यातलं काही जास्त कळत नाही. त्यामुळे सॉरी मित्रांनो.
जेवढं कळेल तेवढं मला सपोर्ट करा. धन्यवाद.